गणेशवाडीत पुन्हा डॉल्बीचा दणदणाट पाहायला मिळणार. वयोवृद्ध महिला व बालकांकडून डॉल्बीला विरोधाची मागणी जोरात. स्वयंभू गणेशाच्या पवित्र स्थानामुळे ओळख असलेल्या गणेशवाडी येथे यंदाही गणेश उत्सवाची जय्यत सुरू झाली आहे. गावातील तब्बल 23 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमाद्वारे उत्सव साजरा करतात. मात्र गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत वापरल्या जाणाऱ्या कर्णकर्कश डॉल्बी साऊंड सिस्टीममुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. गावातील वयोवृद्ध महिला, लहान मुले तसेच आजारी नागरिकांकडून यंदा डॉल्बीला विरोधाची मागणी जोर धरत आहे. प्रचंड आवाजामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून श्रवणशक्तीवरही दुष्परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही अतितीव्र आवाजामुळे काहींना श्रवणासंबंधी त्रास झाल्याच्या चर्चा गावात झाल्या होत्या. त्यामुळे यंदा तरी डॉल्बीला आळा बसावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सध्या मंडळाकडून देखावे, सजावट, गणेश मूर्तीची निवड आणि मिरवणुकीचे नियोजन सुरू आहे. मात्र मिरवणुकीत डॉल्बीऐवजी पारंपरिक बेंजो, ढोल, ताशा, धनगरी ढोल, लेझिम बँड अशा पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे अशी भावना गावातून व्यक्त होत आहे. दरवर्षीप्रमाणे कुरुंदवाड पोलिसांकडून गणेशोत्सवापूर्वी शांतता समितीची बैठक घेतली जाते. बैठकीपूर्वीच डॉल्बी वाद्य मंडळांनी ठरवून इसारा रक्कम दिली जाते. त्यानंतर ते रद्द करणे अशक्य होते. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर बैठक घेणे गरजेचे आहे. या बैठकीतच मंडळांना डॉल्बी न वापरण्याच्या स्पष्ट सूचना देऊन शांततापूर्ण आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गणेशवाडीची धार्मिक परंपरा, सामाजिक सलोखा आणि उत्सवाचे पावित्र्य कायम राखण्यासाठी कर्णकर्कश डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्याच्या गजरात गणरायाचे स्वागत व निरोप व्हावा अशी अपेक्षा गावातील अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे वयोवृद्ध, महिला, बालके आणि सर्वसामान्य नागरिकांनाही आनंदाने व शांततेत गणेशोत्सवाचा आनंद लुटता येईल असे मत व्यक्त होत आहे. गणेशवाडीहून विशेष प्रतिनिधी. अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.